मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मुद्दा महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला मोठी बातमी। प्रतापगडावरील अतिक्रमण हटवल्यानं मुंबईमध्ये भाजप जल्लोष साजरा करणार आहे। मुंबईतील भाजप कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्ते जल्लोष करण्यासाठी एकवटलेत। थेट जाऊयात, प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रणाली, काय तिथं सुरू आहे? श्वेता, शिवप्रताप दिनी ज्या पद्धतीनं अफजल खानाच्या कबरीच्या आजूबाजूला असलेलं अतिक्रमण हे तोडण्यात आलं आहे, नव्या सरकारची ही कामगिरी आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचंही अभिनंदन करण्यासाठी मुंबईच्या भाजपच्या नरिमन पॉइंट इथल्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर आपण बघतोय एक मोठा बोर्ड सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि सगळे तरुण जे आहेत भाजपतले नेते ते सगळे इथे एकवटलेले आहेत। जल्लोष केला जाणार आहे, ढोल ताशे आणण्यात आलेले आहे। आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वामध्ये हा जल्लोष आयोजित करण्यात आलेला आहे। ते कुठल्याही क्षणी या ठिकाणी पोहोचणार आहे, परंतु त्यापूर्वी ही तयारी इथं सज्ज झालेली आहे आणि तयारीसाठी सगळे तरुण आपण भाजपचे बघतोय एकवटलेले आहे, कारण जल्लोष आहे आणि जल्लोष म्हटला तर तिथे तरुणांची उपस्थिती ही अतिशय महत्वाची असते आणि म्हणूनच आमदार नितेश राणे जे स्वतः सुद्धा एक तरुण उमदे असे आमदार आहेत, त्यांच्या नेतृत्वात हे सगळं केलं जाणार आहे। आपण पाहतोय सगळे कार्यकर्ते पदाधिकारी जमलेले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया आज जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय, काय काय केलं जाणार आहे। या जल्लोषाच्या कार्यक्रमामध्ये आपण ढोल ताशे त्याचबरोबर आपण स्वागतही करणार आहोत या निर्णयाचं आणि खास करून आपले माननीय नेते एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचं आपण स्वागत करणार आहोत। ज्या पद्धतीनं काल हे अतिक्रमण तोडण्यात आलं आहे, काय तुमच्या सगळ्यांच्या भावना आहेत? हा खूप आनंदाचा क्षण आहे की माननीय देवेंद्रजी आणि एकनाथजी शिंदे यांनी हा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी त्या बाबरीचं कबरीचं जे हे अतिक्रमण तोडण्यात आलं ते खूप म्हणजे खूप आपल्याला एक आनंदाची गोष्ट झाली सर्वांना। या घटनेमुळे घटनेचे वेगवेगळे पडसाद उमटले, काही जणांनी आनंद व्यक्त केलाय तर काही जण त्याला विरोध सुद्धा करतायत। तुम्हा सगळ्यांची काय भावना आहे? खऱ्या अर्थाने जनहिताचं सरकार आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि जनहिताचं सरकार आल्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो अस्मितेचा प्रश्न होता, जे अनधिकृत बांधकाम गेले 3-4 महिने चर्चा होती, तर सरकार आल्या लगेच ते अनधिकृत बांधकाम हटवून अख्ख्या महाराष्ट्राचं मन या सरकारने जिंकलेली आहे। खऱ्या अर्थानं लोकहिताचं सरकार या निमित्ताने पुढे आलेलं आहे। पाहतो आहोत की इथे आता आमदार नितेश राणे आलेले आहेत आणि त्यामुळं सगळे जे पदाधिकारी आहेत ते आता निघालेले आहेत। मोठ्या जल्लोषात या ठिकाणी स्वागत करण्याचं ठरवलंय आणि त्यासाठी म्हणून सगळे नेते एकवटलेले आमदार नितेश राणे इथे येऊन पोहोचलेले आहेत। खरं तर ते थोडा वेळ आधीच येणं अपेक्षित होतं, परंतु ते ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे त्यांना यायला उशीर झाला, परंतु ते आता आलेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ढोल ताशे जे आहेत ते या ठिकाणी वाजवले जात आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया की काय एकूण त्यांचं म्हणणं आहे ज्या पद्धतीनं, परंतु आता ते कार्यालयाच्या दिशेनं जात आहेत, त्यामुळे आपल्याला त्यांच्याशी संवाद साधणं थोडंसं कठीण होत आहे। आपण पाहतो आहोत की नितेश राणे दाखल झाले आणि त्याचबरोबर इथे ढोल ताशांच्या गजराला सुरुवात झालेली आहे। एक पत्रकार परिषद सुद्धा घेतली जाणार आहे आणि त्यासाठी म्हणून नितेश राणे हे आता पत्रकार परिषदेच्या दिशेनं निघालेले आहेत। नरिमन पॉइंटच्या भाजप कार्यालयातली ही दृश्य आपण थेट आणि एक्सक्लुझिव्हली दाखवतोय, जिथे भाजपचे सगळे कार्यकर्ते जमलेले आहेत, जल्लोष करतायत। ते म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीभोवतीचं अतिक्रमण हटवलं आणि हा राज्य सरकारचा निर्णय, त्याच संदर्भात हा जल्लोष केला जातोय। आमदार नितेश राणे हे सुद्धा आता तिथे पोहोचलेले आहेत आणि सर्वजण भगवा फेटा बांधून तिथे जल्लोष करतायत। ढोल ताशांचा गजर सुरू आहे। नुकताच नितेश राणे यांचं देखील तिथे आगमन झालंय आणि ढोल ताशा आणि घोषणाबाजी अशा प्रकारे हा भाजपच्या वतीनं जल्लोष केला जातोय। अफजल खानाच्या कबरीभोवतीचं अतिक्रमण काल हटवण्यात आलं आणि राज्य सरकारनं घेतलेला हा निर्णय आणि त्याचं स्वागत राज्यभर केलं जातंय। थेट आपण जाऊयात, प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच। प्रणाली, आता भाजपकडून जो जल्लोष केला जातोय, नितेश राणे तर पोहोचलेत, आणखी कोण येण्याची शक्यता?
आमदार मिहीर कोटेचा आणि नितेश राणे यांच्या नेतृत्वातच हा जल्लोष जो आहे तो केला जाणार आहे. मिहीर कोटेचा हे आधीच पोहोचलेले आहेत आणि आता आमदार नितेश राणे सुद्धा आलेले आहेत आणि थोड्या वेळातच आपण पाहतो आहोत की आधीच इथे ढोल ताशे वाजवण्यात आलेले आहेत आणि थोड्या वेळातच या दिवसाचं जे औचित्य आहे किंवा या दिवशी विशेषतः शिवप्रताप दिनी हे सगळं अनधिकृत बांधकाम तोडण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आमदार नितेश राणे आपली प्रतिक्रिया देणार आहे. कारण ज्या वेळेला हे अतिक्रमण केलं जात आहे हे जेव्हा उघडकीस आलेलं होतं तेव्हा त्यांनी एक मोठा आवाज जो आहे तो उचललेला होता आणि हे ताबडतोब बांधकाम अनधिकृत बांधकाम हे तोडलं जावं अशी त्यांनी मागणी केलेली होती. आणि त्यानंतर आपण पाहतोय की नवीन सरकारनं हा निर्णय घेतला आणि म्हणूनच कारण एकीकडे आरोप भाजपच्या वतीनं हा सुद्धा लावला जातोय की मुळातच ज्यावेळेला महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेला हे बांधकाम वाढवण्यात आलं. हे अनधिकृत बांधकाम वाढवलं जातं हे निदर्शनास आल्यावर सुद्धा त्याच्यावर कुठलीही कारवाई महाविकास आघाडी सरकारनं केली नाही आणि त्यामुळे नवीन सरकार आल्यानंतर सरकारनं ताबडतोब हा निर्णय घेतला आणि दिवसाचं औचित्य साधत शिवप्रताप दिनी हे अनधिकृत बांधकाम तोडलं याबद्दल आनंद व्यक्त केला जातो आणि त्याच आनंदाचं कुठेतरी चित्रीकरण किंवा कुठेतरी ते दिसावं यासाठी म्हणून आज भाजपच्या वतीनं हा जल्लोष कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. श्वेता. धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीसाठी. तर भाजपच्या मुंबईतल्या नरिमन पॉइंटच्या कार्यालयामध्ये जल्लोष केला जातोय. तर अफजल खानाच्या कबरीच्या वादामध्ये आता उदयनराजेंनी उडी घेतली आहे. प्रतापगडावरील अतिक्रमणाविरोधातील कारवाई ही योग्यच आहे, पण आता अफजल खानाची कबर सर्वसामान्यांसाठी खुली करावी अशी मागणी खासदार उदयनराजेंनी केली आहे. लोकांना आणि पुढच्या तरुण पिढीला इतिहास कळावा यासाठी ही कबर सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात यावी, यासाठी राज्य सरकारनं विचार करावा असं उदयनराजे म्हणाले. ही आताची पिढी आहे किंवा पुढची भावी पिढी आहे त्यांना कळायला पाहिजे की बाबा ही कबर कशा करताय, काय झालं इतिहास, आणि त्यासाठी ती खुली तर केलीच पाहिजे. कारण की जाताना लोकांना इतिहास त्याशिवाय जीवन राहणार कसं. त्या अनुषंगाने जिथं ते त्यांचे तिथं जे बांधकाम झालं ते सगळं फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये त्या हद्दीतलं आहे. त्यांनी जे काय केलं एक प्रकारचं अतिक्रमण होतं आणि अतिक्रमण म्हणल्यानंतर जी कारवाई शासनाने करायला पाहिजे त्यांनी ती केली. तर प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीवरचं अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलेले आणि या कारवाई विरोधात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. राज्य सरकारनं अफजल खानाच्या कबरीभोवतालच्या अतिक्रमणावरती कारवाई केली होती आणि त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावरती आज सुनावणी होणार आहे. आता पुन्हा जाऊया तर मुंबईतल्या नरिमन पॉइंट इथल्या भाजपच्या कार्यालयामध्ये भाजपकडून जल्लोष केला जातोय. तिथे भाजपचे आमदार नितेश राणे पोहोचले होते आणि आता भाजपच्या इतर कार्यकर्त्यांकडून ढोल ताशांच्या गजरामध्ये राज्य सरकारकडून घेतलेल्या निर्णयाचा आनंद व्यक्त केला जातोय. अफजल खानाच्या कबरी भोवतीची अतिक्रमणं हटवण्यात आली. काल शिवप्रताप दिनाच्या निमित्तानं ही कारवाई करण्यात आली प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि त्याच संदर्भात आज जल्लोष मुंबईतल्या नरिमन पॉइंट इथल्या मुंबईच्या भाजप कार्यालयासमोर. इधर खड़े थे और ये इधर खड़े थे तो जो छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा सध्या मुंबईच्या भाजप कार्यालयाच्या बाहेर दिल्या जात आहेत कार्यकर्त्यांकडून. तिथे भाजपचे काही नेते सुद्धा दाखल होत आहेत. राज्य सरकारने घेतलेला निर्णय प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीभोवतीचं अतिक्रमण हटवण्यात आलं काल शिवप्रताप दिनाच्या निमित्तानं आणि ढोल ताशे वाजवत आणि जाणता राजाचे झेंडे हातामध्ये घेतलेले आहेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि हा जल्लोष मुंबईतल्या नरिमन पॉइंटच्या भाजपच्या कार्यालयाच्या बाहेरचा. नुकतेच भाजपचे आमदार नितेश राणे सुद्धा तिथे पोहोचलेत भाजपच्या कार्यालयामध्ये आणि तिथे कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय.
आता अफजल खानाच्या कबरीच्या ठिकाणाचं अवैध बांधकाम हे प्रशासनानं पूर्णपणे काढून टाकलंय. रात्री उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती आणि पूर्ण झालेली आहे. तसंच साहित्य आता हटवण्याचं काम आज हाती घेण्यात आलंय. आज याच प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार असल्यामुळे या परिसरात आज दुसऱ्या दिवशी सुद्धा कडक बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय. योग्य कारणाशिवाय कुणालाही प्रतापगडावरती सोडलं जात नाहीये आणि या एकूण कारवाईची आज जिल्हाधिकारी देखील माध्यमांना माहिती देण्याची शक्यता आहे. या बातमीचे सगळे अपडेट आपण घेत राहूच. मात्र आता तुर्तास पुढच्या बातमीकडे वळतोय, ती म्हणजे भाजपचे नेते किरीट सोमय्या आज रत्नागिरीमध्ये दाखल झालेत. साई रिसॉर्टच्या कारवाईच्या पाठपुराव्यासाठी ते रत्नागिरीत आलेत. रत्नागिरी पोलीस अनिल परब यांच्या विरोधात दाखल झालेल्या एफआयआर मध्ये आपली स्टेटमेंट घेणार असून अनिल परब यांना हिशोब द्यावा लागणार असा इशारा किरीट सोमय्यांनी दिलाय. मुरुड इथल्या साई रिसॉर्टनं सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. त्यामुळे आज रत्नागिरीमध्ये नेमकं काय चित्र बघायला मिळणार हे पाहावं लागेल. अनिल परबनी ज्या पद्धतीने खोट्या पद्धतीने रिसॉर्टचा घरपट्टी मिळवली त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. आता जिल्हाधिकाऱ्याची जबाबदारी आहे. खोट्या पद्धतीने याने केलं होतं. अनिल परबवर तिसरा गुन्हा त्यांनी दाखल करावा याचा पाठपुरावा करणार आणि आज रत्नागिरी पोलीस जे माझं स्टेटमेंट घेणार आहेत याच्यानंतर ते स्टेटमेंट पोलीस स्टेशनमध्ये दाखल करणार. पुन्हा जाऊयात मुंबईतल्या नरिमन पॉइंटच्या भाजपच्या कार्यालयामध्ये आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश केलेली एक व्यक्ती दिसते त्या महाराजांच्या वेशामध्ये. कारण काल शिवप्रताप दिनी अफजल खानाच्या कबरीभोवतीचं अतिक्रमण हटवण्यात आलं आणि याच निर्णयाचं स्वागत केलं जात आहे भाजपकडून. स्वतः भाजपचे आमदार नितेश राणे तिथे आहेत. तुतारी ढोल ताशांचा जयघोष तिथे सुरू आहे आणि घोषणाबाजी सुद्धा. थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे या देखील भाजपच्या कार्यालयातच आहेत. प्रणाली, नितेश राणे तिथे पोहोचलेले आहेत. आणखी कोठी आलंय का? एकमेकांना पेढे भरवले जात आहेत आणि एक प्रकारे जल्लोष जो सुरू आहे त्याबद्दल सविस्तर. आपण पाहतो एक मोठा जल्लोष जो आहे तो इथे आयोजित केला जातो आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये एका तरुणाला इथे आणण्यात आलेला आहे. आमदार नितेश राणे इथे आलेले आहेत. एकमेकांना पेढे भरवले जात आहेत आणि ढोल ताशे वाजवले जात आहेत. आनंद व्यक्त केला जातो आहे. जो हिंदू हित की बात करेगा वही यहाँ पर राज करेगा अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या जात आहेत. आपण पाहतो आहोत जय श्रीरामाच्या सुद्धा घोषणा दिल्या जात आहेत. एकूणच आनंद साजरा केला जातोय. अफजल खानाच्या जो कबर आहे त्याच्या आजूबाजूला जे काही अवैध बांधकाम करण्यात आलेलं होतं ते तोडण्यात आलं आणि नव्याने सत्तेवर आलेल्या भाजप शिंदे सरकारने करून दाखवलंय आणि त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतो आहोत की सगळेजण जमलेले आहेत आणि आमदार नितेश राणे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. भाजयुमचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळे आपण पाहतो आहोत की या ठिकाणी मोठा जल्लोष आहे. सगळे तरुण जे आहेत भाजयुमचे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि नितेशजी आता थोड्या वेळातच आपली काहीतरी प्रतिक्रिया देतील असं दिसून येत आहे. अनेक जण मागणी करतात की या ठिकाणी त्यांनी आपली प्रतिक्रिया द्यावी कारण इथे वातावरण निर्मिती चांगली करण्यात आलेली आहे. तर आपण बघूया की नेमकं काय होत आहे. इथे प्रतिक्रिया दिली जाते की आतमध्ये, परंतु एकूणच आनंद व्यक्त केला जातो आहे. या निर्णयाचं स्वागत सबंध मराठा बांधवांकडनं करण्यात आलेलं आहे.
आता हलू नका असे उभे राहा, हलणार सगळे यार सगळे हलणार कॅमेरा सगळे भाजपचे आमदार नितेश राणे पोहोचलेत भाजपच्या कार्यालयामध्ये मुंबईतल्या नरिमन पॉइंट इथल्या आणि कालच्या शिवप्रताप दिनी अफजल खानाच्या कबरीभोवतीचं अतिक्रमण हटवल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकणार आहोत. तू कशाला पुढे येतोय माझ्या मला कळत नाही. अशा दिवसाच्या निमित्ताने शिवप्रताप दिवसाच्या निमित्ताने जी वर्षानुवर्ष प्रत्येक शिवप्रेमीची इच्छा होती की प्रतापगडाच्या पायथ्याशी जे अफजल खानाचा जे काही कबरीच्या आजूबाजूला जे काही अतिक्रमण वर्षानुवर्ष तिथे होतं आणि ती हटवण्याची मागणी आणि इच्छा ही प्रत्येक शिवप्रेमीची होती. महाराजांवर छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे आम्ही सगळेजण आहोत आणि जे इतिहासामध्ये कोणालाही जमलं नाही, कोणाची हिंमत झाली नाही, जे स्वतःला हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणतात, हातात भगवा घेतला म्हणजे कोण हिंदुत्ववादी होत नाही, पण खऱ्या अर्थाने इतिहासामध्ये ज्या घटनेची नोंद होईल असा क्षण राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काल या महाराष्ट्राच्या सरकारने, हिंदुत्ववादी सरकारने हे आम्हाला प्रत्येकाला तो क्षण अनुभवायला दिलेला आहे. ते अतिक्रमण काल आमचे डोळे उघडण्याच्या अगोदर झोपेतून ते सगळं अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया काल पूर्ण केली. या पूर्ण ऐतिहासिक क्षणासाठी असंख्य हिंदुत्ववादी संघटना, शिवप्रेमी सगळे एकत्र आले होते, वर्षानुवर्ष मागणी करत होते. पण अफजल खानवर प्रेम करणारे आतापर्यंत जे राज्यकर्ते होते, ज्यांना फक्त हातात भगवा घेण्याचे आहे, पण मनामध्ये, हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ठेवणं असणं हे खऱ्या अर्थाने फक्त आमच्या देवेंद्रजींनीच दाखवून दिलेलं आहे. म्हणून आजचा हा क्षण हा आम्ही सगळे शिवप्रेमी म्हणून आम्ही इथे साजरा करण्यासाठी एकत्र आलेलो आहे. जे काही काल त्यांनी जो क्षण अनुभवायला आम्हाला दिला त्यासाठी सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आम्ही मनापासून आभार मानतो. जे कुठल्याही राज्यकर्त्याला जमलं नाही ते आमच्या देवेंद्रजींनी करून दाखवलं, यासाठी आम्ही मनापासून त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर याही पुढे म्हणजे नुसतं प्रतापगड नाही, पण विशालगड असो, मुंबईचा शिवडी किल्ला असो, जिथे जिथे अतिक्रमण करून आमच्या हिंदूंकडे वाकडे नजरांनी बघण्याची जी काही हिंमत विविध ह्या धार्मिक स्थळांवर आणि ऐतिहासिक स्थळांवर जे सुरू आहे त्या सगळ्या गोष्टीला भविष्यामध्ये पाडण्याचं काम, काढण्याचं काम आमचं हिंदुत्ववादी सरकार करेल, एवढं मी विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या सर्जिकल स्ट्राईकची आता सगळीकडे चर्चा आहे, सगळ्यांनी आनंद व्यक्त केलाय. मात्र उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या शिवसेनेकडून साधं एक ट्विट देखील अभिनंदनाचं करण्यात आलं नाही. जसं मी सांगितलं की हातात फक्त भगवा घेऊन कोण हिंदुत्ववादी होत नाही. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे गेली 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं नेतृत्व करत होते, पण ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले, तो नवाब मलिक असो, असलम शेख असो किंवा हसन मुश्रीफ असो, हे काय वाकड्यानी नजरेने त्यांना पाहत असेल आणि हे त्यांना हिंमत दाखवू पण शकले नाहीत त्यांच्या समोर. आणि जे उद्धव ठाकरेंना वर्षानुवर्ष जमलं नाही ते आमच्या देवेंद्रजींनी एका सकाळी करून दाखवलं. यामुळे आम्हाला त्यांचा अभिमान आहे. नुसतं फुकटे हातात भगवा घेऊन
कोण हिंदुत्ववादी होत नाही. मनाने आणि हृदयाने हिंदू व्हायला पाहिजे आणि ते आमच्या देवेंद्रजींनी दाखवून दिलेलं आहे. 2017 साली न्यायालयाने आदेश दिलेला होता अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी. 2 वर्ष तुमचं सरकार होतं युतीचं, त्यावेळी पाडता आलं नाही, फक्त बैठका झाल्या. आत्ताच एकदम पाडण्याचं कारण काय? तेव्हा जसं देवेंद्रजींनी कालही सांगितलं, तेव्हाही काही तांत्रिक अडचणी आलेल्या, पण आता सरकार आल्यानंतर त्याही तांत्रिक अडचणी दूर करण्याचं काम देवेंद्रजींनी केलेलं आहे. माझं म्हणणं असं आहे की 2.5 वर्ष जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा या तांत्रिक अडचणी दूर करता आल्या नाही. तुम्हाला एवढं हिंदूंवर प्रेम आहे ना, तुम्हाला एवढं महाराजांवर प्रेम आहे, वर्षानुवर्ष सांगताय, उद्धव ठाकरे सांगतायत, त्यांचे हे सगळे सांगतायत, राष्ट्रवादी तर वर्षानुवर्ष आम्हीच महाराजांचं कॉपीराईट घेतलं असं दाखवतात. मग का केलं नाही या सगळ्या गोष्टी? म्हणून आजच जेव्हा हिंदुत्वादी विचाराचं सरकार आलं तेव्हा देवेंद्रजींना कसं जमलं. तुम्ही अनधिकृत बांधकाम तर आता पाडलेलं आहे, मात्र विरोधामध्ये असताना तुम्ही स्वतः महाविकास आघाडीकडे मागणी केली होती की ही कबरही हटवण्यात यावी. आता सरकार तुमचं आहे, कबर हटवण्यात येणार का? कधी कबर हटवण्याच्या अगोदर तुम्हाला सांगणार नाही एवढं विश्वासाने सांगतो. कसं तुम्ही झोपेत असताना अतिक्रमण हटवलं, तसं तुम्ही एकदा झोपेत असताना कबर पण तिथे हटवली जाईल एवढा विश्वास आहे. एक लक्षात घ्या. शेवटी या सगळ्या जे अफजल खान असेल, औरंगजेब असेल, यांच्या आठवणी आम्हाला महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कशाला पाहिजे? त्यांनी आमच्या छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, आमच्या इतिहासाला गालबोट लावण्याचंच काम ह्या नालायकांनी केलेलं आहे. त्यांची कुठलीही आठवण आम्हाला महाराष्ट्रामध्ये नको. फक्त त्याची वेळ आणि काळ आणि तारीख हे आम्ही तुम्हाला न सांगता जाहीर करू. आपले खासदार उदयनराजे आहेत, त्यांनी मागणी केलेली आहे की ही कबर सर्वसामान्यांसाठी खुली करावी. आता उदयनराजेंना तो अधिकार आहे बोलण्याचा आणि तशी मागणी तशी केली असेल तर मग ते महाराष्ट्राचं सरकार त्याच्याबद्दल विचार करेल. नितेश जी, हिंदी में बता दीजिए, जिस प्रकार से अफजल खान के कब्र के आसपास अतिक्रमण को तोड़ के हटाया गया, रातों रात फैसला लिया गया, इस पर क्या कहना चाहेंगे? और इस पर अब तक कोई ठाकरे गुट की तरफ से कोई प्रतिक्रिया नहीं आई. देखिए ऐसा है ना, जो काम किसी से हुआ नहीं वह हमारे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने करके दिखाया है. ये मांग वैसी पुरानी थी, 2017 से हमने बार बार इसको हमने बोला था कि इस कबर को हटाना, इस कबर के आजू बाजू जो इंक्रोचमेंट है उसको हटाना चाहिए. ऐसी मांग सब हिंदुत्ववादी संगठनों ने की थी, पर किसी की भी वो हिम्मत हुई नहीं. जो हमारे देवेंद्र जी फडणवीस जी ने कल दिन के वक्त शुरू होने के पहले ये पूरा ऐतिहासिक ऐसा काम किया है. जो ठाकरे गुट के तरफ से तो प्रतिक्रिया आएंगी ही नहीं जी, क्योंकि अभी उन्होंने उनके ऊपर जो जिनके साथ वो बैठे हैं उन्होंने तो उनको सांस भी लेने के लिए उनकी परमिशन लेनी पड़ती है. तो वो तो उसके बारे में मत व्यक्त करना तो दूर की बात है. क्या वजह मानते हैं कि इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोतच. एका छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा.